पुणे तुमचा माझा आहे. बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील. अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येणार नाही. आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा. तुम्ही विचार करा. मी उद्याच्याला या सर्वांचं नेतृत्व करणार आहे. मी कामाचा माणूस आहे. मी बिनकामाचा माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी थोडासा कडक असेल पण विकास कामं करता कडक आहे. तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते, फ्लायओव्हर, बाकीची कामं कुणालाही जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली. का मधल्या 9 वर्षामध्ये इथं जी कामं रिंगाळली, किती दिवस मेट्रोची कामं चालली. ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला नको. नदी सुधार कार्यक्रम का गतीनं होत नाही? का आपल्याला अधिकचं पाणी मिळत नाही? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलंय, ते कुठं कमी पडले नाही. पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, माझी प्रशासनावर पकड आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. तुम्ही या परिसरातनं माझी बहीण गायत्री मेडे कोकाटे, नंतर पार्वती निबण, नंतर बाबूराव चांदेरे आणि अमोल बालवडकर, ह्या चौघांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून चौघांना प्रचंड मताने विजयी करा. माझी तुम्हाला विनंती आहे, जेवढी बालवडकरला मतं मिळतील अमोलला, तेवढीच बाबूरावला मिळाली पाहिजे. जेवढी बाबूरावला मिळतील तेवढीच पार्वतीला मिळाली पाहिजे. आणि जेवढी पार्वतीला मिळतील तेवढीच माझी गायत्री बहीण तिला मिळाली पाहिजे. पॅनल टू पॅनल. अजिबात हा माझा जवळचा तो लांबचा. मित्रांनो, तुम्ही मला जबाबदार धरा. आणि ह्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये बाबूरावांनी, अमोलजींनी ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारची कामं करून दाखवली.